एखाद्या माणसाच्या आयुष्यात असा काही प्रसंग येतो की त्या माणसाचं आयुष्यच बदलून जातं. वडिलोपार्जित शेतात पारंपरिक पद्धतीनं शेती करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावच्या विठ्ठलराव शिंदे यांनी एका कठीण प्रसंगानंतर निग्रह केला आणि नव्या उद्योगाची सुरुवात केली. आठवड्याचा बाजार हा केवळ वांग्याच्या याच्यावर गुजराण होणारा, आठवड्याच्या बाजारामध्ये वांगी विकायची आणि त्याच्यातून कुटुंबाचं पालनपोषण करायचं. असाच तो रविवार. बायको म्हणाली उद्या बाजारी जा, आणि वांग्याची पाटी विकली की आठवड्याचा बाजार आणि सोनीसाठी फ्रॉक आणा. पाटी तोडून घरापाशी आणून ठेवली. संध्याकाळी झोपताना तिच्या ध्यानात आलं की त्याच्यावर ओलं बारदान टाकायला पाहिजे की ते सुकून जातील वांगी म्हणून. झोपताना तिच्या बोटात भरलेले काटे मीच काढले. खिडकी वांगी ग्राहकाला जाऊ नये अशी आमची तळमळ. दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या सायकलवर पाटी बांधून देऊन मी दिशेनासा होईपर्यंत माझ्याकडे ती पाहत होती. आणि आज संध्याकाळी आठवड्याचा बाजार आणि सोनीसाठी फ्रॉक येणार या आशेनं ती आनंदित झाली होती. बाजारात जातो, बाजार भरतो, लोक येत असतात. हळूहळू कुणीतरी विचारतं कशी दिली वांगी. मी म्हणावं 5 रुपये पाव किलो. दुसऱ्याला सांगावं 5 रुपये पाव किलो. गिऱ्हाईक येतात जातात, कुणी फारसं धजत नाही आहे. शेजारीचे एक रेशमी कपडे घातलेले ग्रस्त येतात, हातामध्ये काठी, मोठा रुबाब त्यांचा. काठीनेच वांगीच्या पाटीला हात लावली आणि कशी दिली रे वांगी म्हणून विचारलं. मी आपलं दबक्या स्वरात म्हणालो 5 रुपये पाव किलो शेठजी, घ्या ना. खिडकी दिसतात. मी मात्र चमकलो आणि शेठजी तुम्हाला खिडकी वांगी जाऊन होईन, बायकोच्या बोटात भरलेले रात्री काटे मीच काढले आहे. ते पुढे निघून जातात. गिऱ्हाईकामागून गिऱ्हाईक येतात आणि 5 रुपयाचा भाव 2 रुपये. शेवटी काहीच नाही असं सोडून 4 वाजता निराश होऊन मी घरी परततो. बायको जड आवाजात म्हणाली असू द्या, 2 घास पोटात घालून घ्या. तिनं काही विचारलं नाही, बाजार आणला का नाही, फ्रॉक आणली का नाही, ती समजून गेली होती. एवढ्यासाठी मी तुमच्यासमोर हे मांडलं की ज्याची कधी मोटार जळाल्याने, किडी रोगांनी त्याचं पीक गेलं नाही आणि बँकेचं कर्ज भरलं नाही म्हणून त्याच्याकडे जप्ती आली नाही, असा व्यापारी त्याचा माल प्रिंटेड प्राईजने विकतो, पण शेतकऱ्याला अशी कुठल्याही प्रकारची साधनं उपलब्ध नाहीत किंवा त्याला हमी नाही आहे. माझ्या मनामध्ये चर्र झालं. पाठीमागचे दिवस आठवले. दुःखाने होरपळलं मन आणि मात्र एक खंबीरपणे विचार केला की आजपासून मी जे काही करील, जे विकता येईल तेच पिकवील आणि माझंही असंच प्रिंट प्राईजनी मी समाजाला विकेल. आणि तेव्हापासून माझ्या ह्या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नवीन काहीतरी करण्याची जिद्द बाळगून शिंदे कामाला लागले. हाताशी असलेल्या शेतजमिनीचं त्यांनी गरजेनुसार नियोजन केलं. शेती करीत असताना माझी 4 एकर वडिलांची शेती. दैनंदिन गरज, हंगामी गरज आणि मग जी असणारी वार्षिक उत्पन्नासाठी आणि 4-5 वर्षांनी मी माझ्या 4 एकर शेतीचं 4 टप्प्यात वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं जे 20 गुंठे आहे ते दैनंदिन उत्पादनासाठी. त्याच्यामध्ये हायटेक शेतीचा अवलंब करून 10 गुंठ्याचं पॉली हाऊस आणि त्याच्या बाजूला माझा प्रक्रिया उद्योग, घर, गाईचं गोठा आणि परसबाग व्यवस्थापन आहे. दुसरे 20 गुंठे जे आहे ते हंगामी उत्पादनासाठी मी गुंतवलेलं आहे. त्याच्यामधून धान्याची पिकं घेतो. माझ्याकडे जास्त झालं तर मामाकडे देतो, बहिणीकडे देतो, त्यांच्याकडं जास्त झालेलं माझ्याकडे घेऊन येतो. 3 नंबरचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये जो आहे तो ऊसाचा 60 गुंठे क्षेत्र मी ऊसाखाली गुंतवलं आहे. वर्षांनी त्याचं उत्पन्न मिळतं आणि टोटल ठिबकच्या खाली आहे. चौथा जो भाग आहे 60 गुंठ्याचा तो 4-5 वर्षांनी अर्निंग करून देणार. त्याच्यात मात्र आवळ्याची शेती आहे. 4-5 वर्षांनी आवळा काढायला येतो आणि त्याचा मग मार्केटमध्ये न्यायचा तर हा पक्का विचार केला की नाही, त्याची प्रक्रियाच करायची. आवळा सुरू झाला आणि प्रक्रिया उद्योगालाही सुरुवात झाली. आवळ्याची शेती आणि त्यावरची प्रक्रिया हे शिंदेंसाठी नवीन क्षेत्र असलं तरी त्यासंबंधीची संपूर्ण माहिती त्यांनी मिळवली. आवळा उत्पादनापासून प्रक्रिया केलेल्या मालाच्या विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याकडे विठ्ठलरावांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. पुढे त्यांच्या बरोबरीनं त्यांचा मुलगा सतीश शिंदे हाही घरच्या शेती उद्योगात काम करू लागला. घरच्या घरी करता येणारा हा उद्योग हळूहळू वाढू लागला. शेजारच्या गावांमध्ये कृषी विभागाचे जिथे जिथे मेळावे आणि प्रशिक्षण असतील तिथे मी स्टॉल मांडू लागलो. हळूहळू विक्री वाढत गेली आणि एवढा माझा मुलगाही माझ्याबरोबर येऊ लागला होता.
त्यालाही या विषयाची आवड निर्माण होऊ लागली होती आणि तो आता मला व्यवसायामध्ये मदत करू लागणार होता. प्रक्रिया उद्योग सुरू करणं ही गोष्ट त्या मनाने सहज वाटली तरी त्यातून निर्माण होणाऱ्या मालाला स्वतःची ओळख देऊन त्या मालाची मागणी वाढवणं हे काम तसं सोपं नव्हतं. पण ती जबाबदारी शिंदेंच्या कुटुंबातील मंडळींनी स्वेच्छेने स्वीकारली आणि त्यांची उत्पादनं शहरातही लोकप्रिय ठरली. वडिलांबरोबर शेतीत सगळी कामं करत असताना शेतीतले चढ उतार मी पाहतच होतो. पण हे सर्व करत असताना शेतीला जर काही तंत्रज्ञानाची दिशा मिळाली आणि काही प्रोसेसिंग आपण जर चालू केलं तर शेतीला एक खऱ्या अर्थाने उद्योग प्राप्त होईल, म्हणून आम्ही प्रोसेसिंगच्या दृष्टीने सुरुवात केली. हे सर्व करत असताना मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या या माध्यमातून मी कृषी प्रक्रियेचं एक ट्रेनिंग या ठिकाणी घेतलं. यातून मला आवळा प्रक्रियेविषयी माहिती मिळाली आणि हे सर्व करत असताना आम्ही आवळ्याच्या प्रोसेसिंगला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही जो 100 किलोपर्यंत आवळ्याची प्रक्रिया करायचो, याची जवळजवळ 7 ते 8 टनापर्यंत आवळ्यावरचं प्रोसेसिंग वाढवलं. त्याचप्रमाणे हे सर्व करत असताना आम्हाला कृषी विभागाचं फार सहकार्य या ठिकाणी मिळालं. या सर्वाचं मार्केटिंग करताना कृषी विभागाचे मेळावे ज्या ठिकाणी भरलेले असतील किंवा पुण्यातली विविध ठिकाणची प्रदर्शनं, या ठिकाणी आम्ही स्टॉल लावून याची विक्री करत गेलो. त्यातून जास्तीत जास्त आमचं मार्केटिंग पण वाढत गेलं. आणि हे सर्व करत असताना आमचे पुण्यातील चुलते श्री सुदामराव शिंदे आमचे अण्णा, त्याचप्रमाणे आमचे धाकटे बंधू महेश यांच्याकडून आम्हाला मार्केटिंगला फार प्रमाणात मदत झाली. मला इथलं प्रोसेसिंगचं सगळं सांभाळता आलं आणि यांनी पुण्यातलं सर्व मार्केटिंग पाहिलं. जे आवळ्याचे प्रोडक्ट्स होते त्याचं मार्केटिंग आम्ही फक्त इथे आमच्या जुन्नर तालुक्यात पुणे नाशिक हायवेवरती जे शॅम्पेन इंडिया कंपनी आहे तिथं आमचं फॅक्टरी आउटलेट होतं. तिथनं मग आम्ही बाहेर वाढवण्याचं ठरवलं आणि आम्ही सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही काही प्रदर्शनं जी होतात पुण्यात तिथे, नंतर काही पुण्यातली अशी ठराविक ठिकाणं आहेत तिथे आम्ही मार्केटिंग करू लागलो. तिथे आम्ही स्टॉल लावून ते प्रोडक्ट्स विकू लागलो. ते ग्राहकांना आवडू लागली. नंतर आमच्या लक्षात आलं की जे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये त्यांचा एक स्वतःचा ब्रँड आहे. त्यांनी एक स्वतःचा ब्रँड डेव्हलप केला आहे आणि त्या ब्रँडच्या अंडर ते विकतात. ते ब्रँडचं मार्केटिंगसाठी खूप फायदा होतो. तर मग आम्हीही तसाच एक ब्रँड डेव्हलप करायचं ठरवलं. त्यांच्या हेल्थशी रिलेटेड म्हणजे हेल्थसाठी जे चांगलं आहे त्या गोष्टींची गरज होती, त्या उत्पादनाची गरज होती. आणि हे जर कोणी जर पुरवणारं जर असेल तर जे कस्टमर आहेत, जे ग्राहक आहेत, ते त्याच्यासाठी पैसे द्यायला तयार होते. मग आम्ही हे वाढवायचं ठरवलं आणि आम्ही काही दुकानांपर्यंत, छोट्या छोट्या मॉल्सपर्यंत जाऊन पोचलो आणि लोकांना आम्ही ते प्रोडक्ट देऊ लागलो. ह्याच्याचबरोबर आम्ही बाकीची जी शेतातली फळं आहेत ती काही ठराविक फ्रूट दुकानांवरती पण देतो. त्यात आवळ्याचा समावेश आहेच आहे आणि आवळ्याचे प्रॉडक्ट पण आम्ही त्या लोकांपर्यंत देतो. विठ्ठलराव शिंदे यांनी सुरू केलेल्या आवळा प्रक्रिया उद्योगात कुटुंबातील महिला वर्गही हिरिरीने काम करत आहे. शिंदे कुटुंबियांनी केवळ आपला फायदा महत्त्वाचा न मानता सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून समाजातील विविध घटकांना आपल्या या उद्योगात सहभागी करून घेतला आहे, रोजगार मिळवून दिला आहे. या आवळा प्रक्रिया उद्योगात मी जरी नवीन असले तरी यातील म्हणजे सर्व उद्योग हा व्यवस्थित व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न मी करत आहे आणि यात कुठेतरी माझाही थोडासा सहभाग असावा व कुठेतरी हातभार लागावा माझा, याचा मी प्रयत्न करत आहे. आणि या म्हणजे सुट्टीच्या दिवशी आम्ही तरुण युवकांना, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना इथे बोलून त्यांच्याकडून पॅकिंग करण्याचे त्यांना प्रशिक्षण देतो व म्हणजे पॅकिंग करण्यापासून त्यांना मार्केटिंगपर्यंतचे सगळे प्रशिक्षण आम्ही देतो. लेबलिंग, त्यात सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यांना रोजगारही उपलब्ध करून देतो. आणि तसेच आदिवासी महिलांना बचत गटाच्या आधारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो व स्वतःच्या विकासाबरोबर त्यांचाही विकास घडून आणतो की त्यांनाही एक कुठेतरी की आपण काहीतरी करतो आहे, कुठेतरी त्यांनाही असं वाटेल. तसेच आदिवासी महिलांना आम्ही इथे बोलवून त्यांच्याकडून पॅकिंग करून घेतो व त्यांना रोज त्यांचा रोजगार मिळू लागतो. त्यांचं तिथे स्वतःचं उपजीविकेचं ते साधन आहे. वाडवडिलांनी आखून दिलेली चाकोरी सोडून
नवीन वाटेनं जाण्याचा निर्णय विठ्ठलरावांनी घेतला तेव्हा जे करायचं ते समजून उमजूनच करायचं हे त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं. विठ्ठलरावांचा उत्साह आणि जिद्द पाहून कृषी अधिकारीही त्यांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले. आमचे शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठल रखमाजी शिंदे हे पूर्वीपासूनच कृषी विभागाशी जोडलेले आहे. उद्योगशील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना आमच्या कृषी विभागाच्या विविध उपक्रमातून विविध मेळाव्यातून जी प्रक्रिया उद्योगासंबंधी जी माहिती आहे ती माहिती आम्ही देऊ केली. तसेच जे त्यासाठी तंत्रज्ञानाची जी आवश्यकता होती त्या विविध उद्योगांना त्यांच्याबरोबर कृषी विभागाने भेटी दिल्या आणि त्यांना या तंत्रज्ञानाच्या अवगत केले. नंतर जो प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला त्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून त्यांना अर्थसहाय्य देऊ केले. तसेच मागील वर्षीपासून सुरू झालेल्या शहरासाठी भाजीपाला पुरवठा योजनेअंतर्गत त्यांनी जो स्वानंद शेतकरी बचत गट आहे यांच्यामार्फत पुणे शहरातील सोसायट्यांना भाजीपाला पुरवठा केला जातो. त्यासाठी त्यांना वाहनासाठी अनुदान उपलब्ध केले आहे. तसेच त्यांची जे तंत्रज्ञान ते वापरतात ते विविध प्रयोग ते आपल्या शेतात करतात. त्या प्रयोगांनाही आम्ही आमच्या विविध मेळाव्याअंतर्गत तसेच विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्माअंतर्गत शेतकरी सहली अंतर्गत भेटी दिल्या आहेत आणि विठ्ठल शिंदे यांची कामाची ओळख इतर शेतकऱ्यांना करून दिलेली आहे. तसेच त्यांना जिल्हा परिषदेमार्फत दिला जाणारा शेतीनिष्ठ पुरस्कारही प्रदान करण्यात आलेला आहे आणि वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानमार्फत प्रक्रियेअंतर्गतही त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वेगळ्या विचारानं आणि जिद्दीनं उभ्या राहिलेल्या विठ्ठलराव शिंदेंना कुटुंबातील सर्वांनीच सहकार्याचं बळ दिलं. प्रत्येकानं वेगवेगळी जबाबदारी उचलून उद्योगाची प्रगती साधली. त्यातूनच प्रत्येकाकडे अनुभवांची पुंजी निर्माण झाली. त्या अनुभवातून एक विचार आकाराला आला. शिंदे कुटुंबातील प्रत्येकाने दिलेला स्वानुभव सिद्ध संदेश आजच्या ग्रामीण तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल. तुम्हीही कुठल्या नोकरीचा विचार न करता आपल्याच शेतकरी मित्रांना, आपल्या गावाकडे असणाऱ्या सर्व शेतकरी फॅमिलीला कसा मार्केटिंगसाठी किंवा कसं त्यांना नवीन काय मार्गदर्शन करता येईल, काही टेक्निकल गोष्टी पुरवता येतील त्यांना शेतीसाठी, याचा विचार करावा अशी माझी सर्वांना विनंती आहे. आणि जर कुठलंही तुम्हाला जर टेक्निकल किंवा काही जर मार्गदर्शन जर हवं असेल तर ते आमच्याकडे नक्कीच मिळेल आणि त्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करायला काहीच हरकत नाही आहे. मी जसं शेतीतच राहून शेतीतच करिअर केलं त्याप्रमाणे तुम्ही शेतीशी निगडीत राहून त्यावर एखादं प्रोसेसिंग युनिट उभं करून आपणही अशाच प्रकारचं, जसं गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चला, तसं खेड्यातच राहून वेगवेगळ्या प्रकारची प्रगती आपण करू शकतो. शिंदे कुटुंबियांच्या या यशोगाथेतूनच ग्रामीण भागातील अनेक तरुण प्रेरणा घेतील आणि शेती उद्योगात आपलं असं स्थान निर्माण करतील. भारत सरकारने जास्तीत जास्त शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यासाठी विशेष निर्णय घेतला आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून शेतकऱ्यांचा खर्च कमी करून उच्च प्रतीचं अधिकाधिक कृषी उत्पन्न घेता येऊ शकतं. सेंद्रिय शेतीचे शाश्वत शेतीसाठी दूरगामी आणि दीर्घकालीन फायदे आहेत. सेंद्रिय शेती करताना अनेक पद्धती वापरल्या जातात. हिरवळीच्या खतांचा उपयोग करून जमिनीची सुपीकता वाढवता येते. हिरवळीच्या खतासाठी ज्या वेगवेगळ्या वनस्पती आणि पिकं वापरली जातात त्यापैकी प्रमुख आहेत गिरीपुष्प, ॲकेशिया, करंज इत्यादी. आणि पिकांमध्ये आहेत ढ्यांच्या, ताग, मूग, उडीद अशी अनेक प्रकारची कडधान्य. ज्या शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांचा वापर केला त्यांच्या जमिनीचा पोत सुधारला. मंडळी, आपण आपल्या शेतातून पीक घेत असतो. आपण जमिनीकडून नेहमी फक्त घेतच असतो, मात्र तिला त्या मोबदल्यात काहीच देत नाही. त्यामुळे कालांतरानं आपली जमीन नापीक होत जाते.
जर आपल्याला आपल्या जमिनीची सुपीकता तिला परत द्यायची असेल आणि सुपीकतेत वाढ करायची असेल तर आपल्याला हिरवळीच्या खतांची मात्रा तिला दिली पाहिजे. जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांची फार गरज आहे, परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागवण्यासाठी हिरवळीची खतं शेतीला आणि शेतकऱ्यांना वरदान ठरू शकतात. हिरवळीचं खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानांसह कोवळ्या फांद्या बाहेरून आणून जमिनीत गाडणं होय. ही पिकं जमिनीत अन्न पुरवठ्याबरोबरच जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात. ताक, कडधान्य पीक, ढेंचा यासारखी हिरवळीची खतं आपण जमिनीला दिली पाहिजेत.